तर प्रिंकेश टेंगडे आज चांगली बॅटिंग केली. यस अंपायर प्लीज प्रोसीड. जाऊया मॅचच्या दिशेनं. फर्स्ट सेमीफायनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आणि स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर फायनल मध्ये जाणारी ही चुरस पाहायला मिळेल. कोणता संघ पुढे जाईल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज समीर. यावेळचा बॉल मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच ड्रॉप. सहज साधा सरळ सोपा झेल भूमीला दान झालाय. बिलकुल पोझिशन्स मध्ये नव्हता. संपूर्णपणे बिथरताना दिसला खरं तर फिल्डर. मिड ऑफला एक इझी चान्स मिस केलाय. पहिल्याच बॉलवर प्रिंकेशनं मागच्या मॅच मध्ये 5 षटकार ठोकले होते. त्याच प्रिंकेश तेंगडेला मात्र शून्यावर जीवनदान. लेफ्ट हँडेड बॅटर सतीश आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेकडे चेंडू अगदी वेगानं येऊन उचलण्याचा आणि फेकी करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तोपर्यंत मात्र एक रन. सिंगल अकाउंट ओपन केले दोनही फलंदाजांनी. 2 धावा धावफलकावर. गोलंदाज आपण पाहतोय समीर. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. मात्र झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ सोडणारा प्रिंकेश तेंगडेचा हा येतोय षटकार. हे बऱ्याच वेळाला घडतं. जीवनदान मिळाल्यानंतर अनेक फलंदाज अचानकपणे आक्रमक का खेळतात. न सुटलेलं खरं तर एक कोड आहे. तेंगडे ठोकतोय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सलगचा दुसरा षटकार. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर करत असताना प्रिंकेश तेंगडे समोरच्या दिशेला. यावेळेस मात्र मिड ऑफ क्लिअर केला आणि बॉल चाललाय अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. आयुष त्या ठिकाणी चांगला प्रयत्न, त्याच्याकडून झेल सुटण्यात आला होता, परंतु यावेळेस मात्र एक चांगला सेव. 2 धावा मेहदी धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. ऑन साइडला यावेळेस मात्र उडवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल चालला हा वाईस सफर करण्यासाठी. झेल सुटल्यानंतरचा प्रिंकेशचा हा तिसरा षटकार. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 22 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर झेल सुटल्यानंतर प्रिंकेशचा हा रुद्र अवतार सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पावणा 11 साठी घायाळ करणारा ठरलाय. 22 धावा. चांगली सुरुवात मात्र झाली श्री गांगोबा माईनवाडी या टीमची. रोहित माहीन याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार परफॉर्मन्स दिलाय. 22 धावा आणि अजून एक 20-22 धावा जरी आल्या 2 ओव्हर्स मध्ये तर 45च्या आसपासची धावसंख्या 3 ओव्हर्स मध्ये नक्कीच एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय.
सुशांतचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. समोरच्या दिशेमध्ये चेंडू येतोय, ब्रॉनला सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 23 या आकड्यावर. रोनक कदम फुल टॉस आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल सीमारेषा पार. इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. वास्ट राईट दंडित केलंय गोलंदाज रोनक कदमला. मिळतील तब्बल 7 धावा. आणखीन एक ऑन साइडला ओढलाय बॉल. कमालीचा वेल कंट्रोल पुल शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रिंकेश तेंगडेचा धमाका षटकार. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. शून्यावर सोडलेला या फलंदाजाचा झेल, आणि आता मात्र किती तोच फलंदाज घातक ठरू पाहतोय प्रतिस्पर्धी पाहुणा टीम साठी. आणखीन एक 5वा षटकार. प्रिंकेश तेंगडे ऑन फायर नाव. अक्षरशः गोलंदाजाची लक्तर वेशीवर टांगण्यात आलेत. एका पाठोपाठ एक खाल्ले. रोनक कदमवर आणखीन एक षटकार. कमाल बॅटिंग आहे. मागच्याही मॅच मध्ये 5 षटकार ठोकले होते या फलंदाजानं, आणि याही मॅच मध्ये 5वा षटकार त्याच्या बॅट मधून येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती तब्बल 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एक जाव येत असताना सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने जम करेल 43 आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड नाव. मोठ्या धावसंख्येकडे सध्याच्या घडीला वाटचाल करत असताना संघ श्री गांगोबा माईनवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग फ्रॉम प्रिंकेश तेंगडे. एका बाजूला सतीश आहेत. सतीशचा हा स्ट्रोक समोरच्या दिशेला लॉंग ऑन आणि अखेरीस ब्रेक थ्रू मिळाला. फर्स्ट विकेट डाऊन. अखेरीस ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. ते पाहुणा 11 टीमला रोनक कदमला मात्र मिळाले ही पहिली सफलता. मनोहरजी जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला पुन्हा एकदा आयुष त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल विक्रमला. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. इकडे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गांगोबा माईनवाडी टीमची धावसंख्या तब्बल 44 धावा. पहिल्याही ओव्हरमध्ये 22 आणि दुसऱ्याही ओव्हरमध्ये 22.
तिसरं आणि अंतिम षटक. आज पावणा 11 या स्पर्धेमध्ये उच्चांक धावसंख्या जरूर नोंदवली होती सकाळच्या सत्रामध्ये, परंतु कदाचित सेमीफायनल मध्ये त्यांना सुद्धा एखाद्या उच्चांक धावसंख्येचा चेस करावा लागणार असं दिसतंय बहुतेक. ऑफ स्टंप लाईन वरचा हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं फलंदाजापासून दूर ठेवलाय. ही चांगली रणनीती. मागच्याही मॅच मध्ये निलेशनं फार सुंदर बॉलिंग केली होती आणि इकडे मात्र सुरुवात सुद्धा चांगली झाली कारण पहिल्या दोनही गोलंदाजांनी 22 धावा दिल्यात आणि कुठेतरी निलेशला मात्र ही धावसंख्या सीमित ठेवावी लागेल, कंट्रोल करावी लागेल. उडवलाय बॉल, हवेमध्ये आहे. झेलची संधी, स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला होता, झेल टाकलाय. कॅच ड्रॉप. विक्रमला मात्र या ठिकाणी जीवनदान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो हळूहळू 45 या आकड्यावर. सगळ्यांचं लक्ष प्रिंकेशकडे. क्लीन बोल्ड. दांडी गुल यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि अखेरीस विस्फोटक सलामीवीर प्रिंकेश तेंगडेला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का श्री गांगोबा माईनवाडी टीमला.